म्हणजेच कसं नसते बे बाबा, फार्मर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. नॉट अ बेड ऑफ रोजेस म्हणजे काय? अरे काय फुलाच्या गादीवर झोपते काय बाबा शेतकरी? नाही. फार्मर्स लाईफ, अरे शेतकऱ्याचं जीवन हे कसं असतं रे? इज अ प्लिझंट सिच्युएशन. प्लिझंट सिच्युएशन, आनंदी असतो, खूपच सुखकारक असतो का? गुड बात आहे. सोचना पडेगा. हॉर्नी असतं का? प्रत्येक क्षणाला कुठेतरी काहीतरी रुततं का त्याला? काहीतरी झोंबतं का? वरून येणारी होते का? शेतामध्ये काम करत असताना त्याला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. म्हणजेच काय, तर त्याचं थॉर्नी असतं हे मात्र निश्चित. सो ऑप्शन नंबर 2 असणारे जे खाली एबीसीडी जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, तो ऑप्शन नंबर 2 असणारा मात्र उत्तर करेक्ट असणार आहे भाऊ. ऑप्शन नंबर ए मध्ये त्यांनी 2 घेतलेला आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये 2 घेतलेला आहे, ऑप्शन नंबर सी आणि डी मध्ये 2 आलेला नाही, म्हणजे थॉर्नी आलेला नाही. ओके, सो ऑप्शन नंबर सी आणि डी क्रॉस करून टाकू शकतो आपण. ओके, चला ऑप्शन नंबर 3 बघूया आता. ऑप्शन नंबर 2 ला 1 लागतो, ऑप्शन नंबर 2 ला 3 लागतो, पण ऑप्शन नंबर 1 तर आपण अगोदरच क्रॉस केला होता. ऑप्शन नंबर 2 सोबत मग उरतोय कोण? फक्त ऑप्शन नंबर बी. असाही विचार करायला काही हरकत नाही. ओके, चला एकदा पुन्हा क्रॉस चेक करून घ्या. इज नॉट इझी सिच्युएशन. त्याचं जीवन म्हणजे काही अशी साधी सोपी सरळ साधी सिच्युएशन नाही रे. तो ऑप्शन नंबर 2 आणि 3 आपल्याला परफेक्ट मॅच देत आहे. नॉट बेड ऑफ रोजेस. ऑप्शन नंबर 4 बघून घ्या. ऑप्शन नंबर 4 म्हणतोय इज नॉट सॉफ्ट ॲज रोजेस. रोज सारखं गुलाबाच्या फुलासारखं काही एकदम हे नाही, सॉफ्ट नाही असं त्याला म्हणायचंय. तो माझ्या मित्रांनो नंबर 2 त्याचं जे जीवन हॉर्नी असतं इज नॉट इझी. पण म्हणजे काही साधं सोपं नाही. ऑप्शन नंबर 2 आणि या प्रश्न पुढे बघा. नॉट अ बेड ऑफ रोजेस. नॉट अ बेड ऑफ रोजेस त्याचं आपल्याला काय मिळतंय? अरे समथिंग दॅट इज डिफिकल्ट, जे कठीण आहे. अनप्लिझंट आहे, प्लिझंट नाही. प्लिझंट म्हणजे सुखकारक, अनप्लिझंट म्हणजे वृक्ष आहे, दर्दनाक आहे, फुल ऑफ प्रॉब्लेम्स. अरे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे दादा. एक प्रॉब्लेम सोडला की दुसरा येतो, दुसरा सोडला का तिसरा येतो. डिफिकल्ट सिच्युएशन अशी नाही ना. इथे सरळ सरळ फार्मर्स लाईफ इज थॉर्नी आहे, नॉट इझी सिच्युएशन म्हणजे डिफिकल्ट आहे, अनप्लिझंट आहे, फुल ऑफ प्रॉब्लेम्स आहे. नॉट इझी सोपं नाही, नॉट कम्फर्टेबल त्याचं अनकम्फर्टेबल म्हणू शकतो आपण. ओके, पुढे जातोय. फुल ऑफ थॉर्न्स. काटोभरात जिंदगी होता है. नो पिकनिक. पिकनिकला जाणे म्हणजेच काय? मजा करणे. आणि त्या शेतात करत असलेल्या कामाला पिकनिक मानलंय. म्हणूनच काही जरी झालं ना तरी तो आनंद आणि त्या शेतामध्ये काम करतो. इथं लाईफ हे नॉट अ पिकनिक. रफ गोईंग, रॉकी रोड, bitter feel, an uphill task, difficult task, hard nut to crack. पण तोडायला त्रास होतो ना, म्हणून म्हणतोय हार्ड नट. फार्मर्स हार्ड नट, टफ रो टू and endless task. Okay, and others task. So we have some more examples over here. या सगळ्या फ्रेजेस आपल्याला कमी पडणार आहे. शॉर्ट घेऊन घ्या. जातोय. फायर ब्रिगेड arrived in the nick of time. फायर ब्रिगेड काय लागली? आग लागली. फायर ब्रिगेड arrived in the nick of time before fire became worse. म्हणजेच काय? बिफोर फायर बिकेम वर्स. बिफोर म्हणजे च्या अगोदर, फायर बिकम वर्स. फायर वाढायच्या अगोदर म्हणजे तिने एक विद्रूप भयंकर रूप घेण्याच्या अगोदर
फायर ब्रिगेड अराइव्ह, फायर ब्रिगेड आली, ओके, फायर ब्रिगेडची गाडी आली. इन द निक ऑफ टाइम म्हणजे काय? आफ्टर द फायर गटेड द बिल्डिंग, पण नाही, आफ्टर द फायर गटेड द नाही म्हणताय. त्या आगीने त्या बिल्डिंगला आपल्या चचाक्यात घेऊन घेतल्यानंतर आली का? नाही, त्यांनी काय म्हटलं? फोर फायर बिकेम वर्स. फायर वाढायच्या अगोदर म्हणजेच बिफोर टाइम होऊ शकतं. बिफोर टाइम द फायर ब्रिगेड अराइव्ड, द फायर ब्रिगेड अराइव्ड टाइम फोर टाइम. नंबर 2 आपल्याला सोबत ठेवायला काही हरकत. नंबर 3 कडे जातोय. वेन द फायर वॉज एक्सटिंग्विश्ड, फायर एक्सटिंग्विश झाली होती, पूर्णतः विझवल्या गेली होती. नाही, त्यांनी म्हटलं बिफोर फायर बिकम वर्स, सो ऍट द राईट मोमेंट, बरोबर ज्या क्षणाला त्या फायर ब्रिगेडची गरज होती त्या क्षणाला, म्हणजेच फायर वाढायची होती तेव्हा, तेच पिढेच्या अगोदर. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 दोन ऑप्शन इथले करेक्ट आहेत. आपल्याला बी सोबत जायला काही नाही. जातोय द नीक ऑफ टाइम, इन द नीक ऑफ टाइम, जस्ट इन टाइम, केव्हा गरज होती तेव्हा, एक्झॅक्टली ऍट द राईट मोमेंट, बरोबर त्याच क्षणी जेव्हा त्याची गरज होती. ऍट द लास्ट मोमेंट, शेवटच्या क्षणी, क्षण गेल्यानंतर नाही, म्हणजेच पूर्ण बिल्डिंग पेटून गेल्यानंतर नाही. ऍट द लास्ट मोमेंट म्हणजेच काय? शेवटच्या क्षणी जेव्हा त्याची गरज होती तेव्हाच तो पोहोचला, म्हणजेच व्हेरी लेट बट नॉट टू लेट. ऍट द लास्ट मोमेंट म्हणजे काय? व्हेरी लेट, खूप उशिरा गेला, परंतु नॉट टू लेट, उशिरा गेला परंतु एवढ्याही उशिरा गेला नाही जेव्हा त्याचं काही कामच उरलेलं नव्हतं. ऍट द 11th hour, ऍट द 11th hour, ऑलमोस्ट टू लेट, खूप उशीर झाला होता. ही केम ऍट द 11th hour, ही केम ऍट 11th hour, तो आला 11th hour ला, काय ऑलमोस्ट टू लेट, खूप उशीर झाला होता. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, नॅरोली ऑर द बेअरली, बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, हे थोडंसं आपल्याला फोकस करावं लागेल. इन द फायनल मोमेंट, शेवटच्या क्षणाला, नियर, बेअरली, इन, ऍट व्हेरी लास्ट सेकंड, एक्स्ट्रीमली. घेऊन घ्या, पुढे जातोय. बघा बाबांनो, एक मिनिट, ओके, चला. छत्रपती शिवाजी राजांचा पुन्हा एक क्वेश्चन आहे. छत्रपती शिवाजी राजे कुड नॉट पुट अप विथ सच अन इन्सल्ट इन औरंगजेब दरबार. कुड नॉट पुट अप विथ सच अन इन्सल्ट. Could not be angry, could not be happy, could not be, could not keep silence, ते स्वतः शांत राहू शकले नाही. औरंगजेबाच्या दरबारामध्ये जेव्हा त्यांचा इन्सल्ट झाला त्याला ते काय करू शकले नाही. तो इन्सल्ट झाल्यानंतर ते शांत राहू शकले नाही. कुड नॉट बी अँग्री, ते रागावू शकले नाही, ते आनंदी होऊ शकले नाही. और कुड नॉट बिअर, ते सहन करू शकले नाही. तो त्या चार पैकी कोणतं आन्सर, ऑप्शन नंबर 1, 2, 3 और 4 यापैकी कोणता आन्सर करेक्ट असणार आहे त्याचा गेस करा. थोडंसं पुढे जाऊन मागे येऊया. बघा काय म्हणतोय. कुड नॉट पुट अप, कुड नॉट पुट अप मीन्स नॉट टॉलरेट, टॉलरेट करू शकले नाही, बिअर करू शकले नाही, एन्जॉय करू शकले नाही. या सर्व शब्दांचा अर्थ एकच होतो, ते सहन नाही, सहन करू शकले नाही. कुड नॉट टॉलरेट, नॉट एन्जॉय, कुड नॉट ऍक्सेप्ट, फाउंड इट टेरेबल, कुड नॉट बिअर, नॉट स्टँड, नॉट हँडल, कुड नॉट अनेबल टू कोप विथ. हे सगळे
या खाली काही एग्जाम्पल आहेत. चलो होगा तो दिस आवर चैनल इंग्लिश कॉर्नर. तो आप सभी लोगों को मैं एक विनती करता हूँ, चैनल को आप सब्सक्राइब कर लें और इसी तरह हम आगे बढ़ते रहेंगे, ट्रिक्स के साथ, बहुत सारे नॉलेज के साथ आगे जाते रहेंगे. दिस इज विक्रम टेकाड़े और मेरी तरफ से आप सभी लोगों को हैप्पी जर्नी फॉर योर ब्राइट फ्यूचर. चलो, विल मीट सून in next video.